हॅलो नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललो आहे खाटू श्यामच्या मंदिरामध्ये आणि सिटीमध्ये पण चाललो आहे. थोडं काम आहे तर मेट्रोनीच चाललो आहे. कारने गेलो असतो तर खूपच ट्रॅफिक होऊन जाते ना, म्हणून आम्ही मेट्रोने चाललो आहे. मेट्रोने एकदम इझी पडतं आम्हाला. चला आम्ही बसलो आहे आता मेट्रोमध्ये. मेट्रो मियापूरवरूनच स्टार्ट होते ना, म्हणून काही जास्त गर्दी नाही आहे, पण पुढे खूप गर्दी होऊन जाते. आता पोहोचू आम्ही 45 मिनिटामध्ये. तसं मेट्रोमध्ये काही कळतच नाही किती लवकर टाईम निघून जातो ते. आता पोहोचलो आहे आम्ही. आता इथून ऑटो करू आणि खाटू श्यामच्या मंदिरात जाऊ. खाटू श्यामचं मंदिर इथून जवळच आहे, 4-5 किलोमीटरवरच आहे. ऑटो बुक करू आणि ऑटोने जाऊ. इथं खाली ना नदी आहे, पण ती नेहमी कोरडीच असते, काही पाणी नसतं तिच्यामध्ये. नदी कमी आणि घाण जास्त आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. चला पोहोचू आम्ही आता थोड्या वेळात. पोहोचलो आम्ही आता खाटू श्यामच्या मंदिरामध्ये. चला आम्ही आता दर्शन घेतो खाटू श्यामचे आणि तुम्हाला पण दर्शन देतो. खाटू श्याम बाबाची खूपच महानता आहे. मला पण खूप विश्वास बसून गेला आहे खाटू श्याम बाबावर. चला आपण आता दर्शन करू. आज पहिल्यांदा आम्ही सगळे फॅमिली आलो, नाहीतर आम्ही दोघंच येतो केव्हा पण. मुलांना काही टाईम नसतो कॉलेज असल्यामुळे. आज आम्ही सगळं फॅमिली आलो आहे. आता सुट्ट्या लागल्या आहे ना, तर थोडं काम पण होतं सिटीमध्ये आणि म्हटलं चला आपण खाटू श्याम बाबाचं दर्शन पण घेऊन घेऊ. इथं समोरच गणपतीचं मंदिर आहे. आम्ही अगोदर गणपतीचं दर्शन घेऊन घेतो, मग नंतर खाटू श्याम बाबाचं दर्शन घेऊ. खाटू श्याम बाबाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी 3 रस्ते आहे ॲक्च्युली. हा एक रस्ता आहे. आम्ही आता इथून गणपतीचं दर्शन घेतले, तिथूनच आम्ही निघालो असे. आता इथं खाटू श्याम बाबाचे दर्शन घेतोय मंदिरामध्ये. बघा इथं खाटू श्याम बाबाचे वेगवेगळे चित्र रेखाटलेले आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवला आहे आणि त्यांची स्टोरी पण सांगितली आहे खाटू श्याम बाबाची. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व खाटू श्याम बाबाची लिंक देईन तुम्हाला. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामध्ये मी स्टोरी पण सांगितली आहे आणि हैदराबादचं खाटू श्यामचं मंदिर पण पूर्ण दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. खाटू श्याम मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड आहे, पण बाहेरूनच व्हिडिओ करू शकतो, त्याच्यामुळे मी बाहेरून व्हिडिओ करते आहे. असं एकदम झूम नाही करू शकत आहे, कारण गर्दी पण आहे. आज बरेच मंडळी दर्शनाला येत आहे खाटू श्यामच्या. बाबांचा आशीर्वाद म्हणून असं मोराचे जे पंख असतात ना, त्याच्याने आपल्याला आशीर्वाद देतात. आणि इथं तुळशीचं पान ठेवलेलं असतं आणि कापूस ठेवलेला असतो. तुळशीचं पान आणि कापूस पण ते आपल्याला देतात प्रसाद म्हणून. आम्ही आता मंदिराला प्रदक्षिणा मारतोय, तेव्हा मंदिराला प्रदक्षिणा मारताना बघा इथं लाल कपड्यामध्ये ना नारळ ठेवलेला आहे. ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ना, त्यांनी इथं बाबाच्या मंदिरामध्ये नारळ बांधलेला आहे. खाटू श्याम बाबाचे हे जे मंदिर आहे ना, खूपच सुंदर बांधलेलं आहे. ह्या मंदिरामध्ये येऊन आहे ना, एक मनाला खूप शांती भेटते आणि छान प्रसन्न वाटतं मंदिराला बघून. आणि डिझाईन पण इतकी सुंदर केली ना, व्हाईट आणि गोल्डमध्ये. खूपच छान वाटते. एकदम भारी मंदिर वाटतं हे. एकदम फ्रेशनेस वाटतं या मंदिरामध्ये आणि छान अत्तराचा पण वास येतो. एक वेगळीच ऊर्जा वाटते खाटू श्यामच्या मंदिरामध्ये येऊन. खूपच छान आणि प्रसन्न वाटतं. बघा हा मेन एंट्रन्स आहे. इथून असं वर जायचं. इथं शेजारीच महादेवाचं पण मंदिर आहे, हनुमानजीचं पण मंदिर आहे. चला आता महादेवाचे दर्शन घेऊ आणि मग नंतर हनुमानजीचे दर्शन घेऊ. इथं साईडला गौशाला पण आहे आणि नवग्रहाचं पण मंदिर आहे. इथून असा एंट्रन्स आहे आणि आता चला महादेवाचे दर्शन घेऊ आपण. झाले आता महादेवाचे दर्शन. इथं प्रसाद पण भेटतो, पुलोहारा प्रसाद घेतलाय आम्ही. आता तो प्रसाद पण खाऊन झाला. आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही दुसरीकडे काम आहे तिथं निघालो आता. आम्हाला इथं खूप सारी दुकानं दिसले, तर आम्ही इथं दुकानामध्ये आलो आहे. पेनचं दुकान दिसलं तर मुलांना पेन घ्यावं असं वाटत होता, तर म्हटलं चला घेऊ. बघा इथं खूप सारे पेन आहे. खूपच महाग महाग पण पेन आहे आणि स्वस्त पण पेन आहे. हा पेन जो आहे ना, हा 2000चा पेन आहे. एकदम स्मूथ आणि मस्त चालत होता हा पेन, पण एवढा महाग पेन काय घ्यायचा म्हणून आम्ही नाही घेतला. मुलांना रेग्युलर वापरासाठी दुसरे पेन घेतले आणि अजून एक छोटे छोटे पेन होते, ते मुलांना पण अट्रॅक्टिव्ह वाटत होते म्हणून छोटे छोटे पण पेन घेतले. बघा इथं खूप सारे पेन आहे आणि मस्त मस्त पेन आहे. 30 वर्षापासून यांचं दुकान आहे. खूप चालतं हे दुकान. तेच त्यांचे पेन स्वतः बनवतात. बघा वेगवेगळ्या व्हरायटीजचे पेन आहे. बघा हे छोटे छोटे पेन आहे ना, हे मुलांना खूपच आवडले. पहिल्यांदाच पाहिले त्यांनी एवढे लहान लहान पेन, तर ते पेन पण घेतले आम्ही. आणि चला आता पेन पण झाले घेऊन, आम्ही आता निघतोय. इथे साईडला ना खूपच सारे दुकान आहे. बरेच सुटकेसींचे दुकान आहे. बघा वेगवेगळ्या सुटकेसी भेटते इथं. VIP, सफारी सुटकेसच्या कंपन्या आहे ना, त्या सगळ्या कंपन्यांचे दुकान आहे. आम्ही आता फिरून फिरून खूप थकलो, म्हणून आम्ही इथं पंजाबी हॉटेलमध्ये आलो आहे. पूर्ण व्हेजिटेरियन हॉटेल आहे. अमृतसर हवेली म्हणून हॉटेल आहे. खूपच चांगली दिसते. चला आम्ही आता मध्ये जातो, जेवणाला ऑर्डर करतो. खूपच थकलो आम्ही चालून चालून.
आणि बाहेर ऊन पण होतं खूप आणि चालायला पण कंटाळा येत होता आणि भूक पण लागली होती. आता जेवणाचा पण टाईम झाला होता, तर आम्ही आता जेवायला आलो. बघा आम्ही आलो तेव्हा कमी गर्दी होती आणि आता बघा 5-10 मिनटामध्ये खूपच गर्दी झाली. आम्ही जेवणाला बघा काय काय ऑर्डर केलं आहे ते. आणि स्टीम राईस, गुलाबजामुन, कढाई पनीर, मिक्स व्हेजिटेबल आणि ते दाल मखनी आणि सार. बघा आम्ही पूर्ण थालीच ऑर्डर केली, एकच थाली मागवली कारण एवढी पण जास्त झाली आम्हाला. मुलं एवढी थाली खाणार नाही म्हणून त्यांच्यासाठी पनीर मागवलं. एका थालीमध्ये 2-3 भाज्या होत्या आणि स्वीट पण होतं, लस्सी पण होती, गुलाबजामुन पण होता. खूपच मस्त थाली होती. जेवण तर इतकं मस्त होतं ना, खूपच स्वादिष्ट होतं. इतकं छान वाटलं ना आम्हाला जेवण करून. बाहेर आम्ही उन्हामध्ये फिरलो, खूप थकून गेलो होतो आणि खूप भूक लागली होती. मुलांनी पनीर ऑर्डर केलं होतं, मुलं पनीर खात आहे आणि आम्ही दोघांनी मिळून थाली संपवली. तरी पण थोडं उरलंच होतं आमचं, एवढं काही खाल्लं गेलं नाही आमच्याकडनं. आणि बघा हॉटेल खूपच छान होती बरं का, मस्त होती हॉटेल. हॉटेलचे वेटरही छान होते, खूपच रिस्पेक्ट करत होते. आम्ही ज्यूस मागवलं होतं, एक मँगो ज्यूस आणि एक लिची ज्यूस होतं. या दोघांमध्ये मँगो ज्यूस थोडंसं गोड होतं, लिचीचं ज्यूस होतं ते एकदम खट्ट मिठ्ठं होतं. मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं एकदम छान. आता आम्ही निघालो इथून. बघा ही अमृतसरी हवेली हॉटेल बाहेरून असं दिसतंय. इथून असं मध्ये जायचं आहे. समोर इथं मॅक्सचं कपड्यांचं दुकान होतं ते. इथून मध्ये गेल्यावर आहे ना मागेच त्यांचं गेट आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्याने इथं बघा दुकानं लागली आहे साड्यांची, कपड्यांची. शॉपिंगची दुकानं तर तुम्ही रस्त्याने कुठे पण बघा, पूर्ण शॉपिंगच असते. कपड्यांची दुकानं, दागिन्यांची दुकानं, भांड्यांची दुकानं, सगळ्या प्रकारचे दुकानं भेटतील तुम्हाला रस्त्याने. चला आता झालं आहे आमचं फिरून, काम पण झालं. आम्ही आता निघालो आहे मेट्रोनी. आता आम्ही इथं गांधी स्टेशनला आलो आहे. इथून आम्ही आता मेट्रोनी घरी निघू. मियापूर लास्ट स्टेशन आहे, तर मियापूरला डायरेक्ट उतरू. आम्ही सकाळीच निघालो होतो नाश्ता करून आणि म्हटलं 12-1 वाजेपर्यंत घरी येऊन जाऊ, पण थोडं लेटच झाला आम्हाला. आता 3 वाजले. त्याला आली आमची आता मेट्रो. आम्ही आता मेट्रोमध्ये बसू, 4-4:30पर्यंत घरी पोचून जाऊ. A few moments later. पोचलो आम्ही मियापूरला. बघा काही टाईमच निकडला आम्हाला. मेट्रोने एकदम पटकन आलो आणि पटकन आता घरी पण पोचू. इथं बघा वरूनच मी तुम्हाला दाखवते. ही समोरची बिल्डिंग दिसते ना, ती आहे आमची. इथून मेट्रो स्टेशनवरून दिसते आम्हाला. चला आता इथून ऑटो करायची बुक आणि मग ऑटोने घरी जाऊ, कारण पायदळने जाऊ शकत, जास्तच लांब आहे आणि ऊन पण आहे अजून. 4-4:30चा टाईम आहे. तर आम्ही आता ऑटो बुक करतो आहे आणि मग निघू. चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.